श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाचक्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहोत आणि महाराजांची करुणा सदैव तुमच्यावरती राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आज दिनांक 10 पौष शुक्ल पुत्रदा एकादशी. आता पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय आहे तेच आपण या कथेतून आज ऐकणार आहोत. नक्कीच तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ. नक्कीच तो ऐका आणि पुढे मी काय सेवा आहे या व्रताची ही तुम्ही कोणत्याही एकादशीला सुरू करू शकतात. जर तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तर चला वेळ न घालवता आपण पहिले या कथेचा विस्तार बघूया की काय महत्त्व आहे ह्या पुत्रदा एकादशी महात्म्य. भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्यामध्ये संवाद झाला होता आणि त्या संवादामध्ये पुत्रदा एकादशीचे महात्म्य आढळले आहेत. महाराज युधिष्ठिरांनी विचारले, हे कृष्णा, कृपया मला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीविषयी सांगा. त्या व्रताची विधी काय ते पण मला आवर्जून सांगा. तथा त्यावेळी कोणत्या देवतेचे पूजन केले जाते तेही मला तुम्ही सांगावं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जगताच्या कल्याणासाठी या एकादशीविषयी मी आपल्याला सांगतो. अन्य एकादशीप्रमाणेच ही देखील एकादशी म्हणजे उपवास करावा. या एकादशी व्रताचे नाव पुत्रदा एकादशी असे आहे. ही एकादशी सर्व पापांचे हरण करणारी सर्वोत्तम तिथी आहेत. सर्व कामना सिद्धी पूर्ण करणारे हे व्रत आहेत आणि भगवान या तिथीची अधिदेवता आहेत. या त्रिलोकामध्ये यापेक्षा उत्तम तिथी नाही. प्राचीन काळातील कथा आहे. भद्रावतीपुरीमध्ये सुकेतुमान नावाचे राजा राज्य करीत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होते. कित्येक वर्षापर्यंत राजाचा वंश चालवण्यासाठी राजाला पुत्र झाला नव्हता. दोघेही शोकाने व्याकुळ राहायचे. त्यामुळे राजाचे पितर राज्याने अर्पण केलेले जल शोकोच्छ्वासाने गरम करून पीत होते. राजानंतर आम्हाला कोणीच तर्पण करणारे नाही या विचाराने पितर दुःखी झाले होते. एक दिवस आपल्या घोड्यावर स्वार होऊन सुकेतुमान महाराज दाट वनामध्ये निघून गेले. पुरोहित आदी लोकांना याची कल्पना देखील नव्हती. पशुपक्ष्यांनी भरलेल्या या दाट वनामध्ये महाराज भ्रमण करीत होते. सर्वत्र अनेक प्रकारचे पशुपक्षी पाहत महाराज वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते. पाहता पाहता दुपार झाले. राजाला तहान आणि भूक दोघेही लागले होते. त्यामुळे राजा पाण्याचा शोध घेत इकडे तिकडे फिरू लागले. पण म्हणतात ना, पूर्ण आपल्या पूर्वजन्माची जी काही पुण्याई आपल्या सोबत असते त्यामुळेच काही काही घटना आपल्या सोबत चांगल्या घडत असतात. आणि त्याच पुण्यामुळे त्यांना एक सरोवर दिसले. त्या सरोवराजवळ मुनींचा एक आश्रम होता. त्याच वेळी अनेक शुभशकून होत होते. राजाचा डावा डोळा फडफडू लागला. डावा हात फडफडू लागला. त्यामुळे काहीतरी शुभदायक घडणार आहे याची राजाला जाणीव झाली. सरोवराच्या काठावर अनेक मुनी वेदांचे पठण करीत होते. त्यांना पाहून राजाला अतिशय आनंद झाला. तो स्वतःला सुखाने पोहरून बघू लागला. त्याच्या कानावर सगळे वेदाचे पठण पडित होते आणि तो ते श्रवण करीत होता. तेवढ्यातच राजाने घोड्यावरून खाली उतरून मुनींजवळ जाऊन सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ते मुनी म्हणाले, हे राजन, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. राजा म्हणाला, हे मुनिगण, आपण कोण आहात? आपले नाव काय आहेत? आपण इथे का एकत्र आलात? कृपया मला सत्य सांगा. मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत. माघ महिना जवळ आला आहे. आजपासून 5व्या दिवशी माघ मासास प्रारंभ होईल.
आजच पुत्रदा नावाची एकादशी आहे. जो कोणी ही एकादशी करतो त्यास पुत्रप्राप्ती अवश्य होते. राजा म्हणाला, विष्णू देवगण, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला पुत्र द्या. मुनी म्हणाले, राजन, आज पुत्र एकादशी आहे. या व्रताची म्हणजेच या एकादशी व्रताचे आपण आजच पालन करावे. महाराज, तुम्ही ही आज पुत्रदा एकादशी जर केली, हा उपवास जर तुम्ही केला, हे व्रत जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या पदरामध्ये तुम्हाला जे हवं असेल ते सुख पुत्रप्राप्तीचं मिळणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजेच भगवान श्री केशवांच्या प्रसादामुळे आपल्यास निश्चितच पुत्रप्राप्ती होईल असे त्या मुनिवरांनी त्यांना आशीर्वाद दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, अशा प्रकारे मुनींच्या सांगण्याप्रमाणे राजाने एकादशी व्रताचे पालन केले. द्वादशीस पारणे करून त्या मुनिजनांच्या चरणी मस्तक टेकवून राजा घरी परत आला. त्यानंतर राणीला गर्भधारणा झाली व या पुण्यामुळे राजाला तेजस्वी, तेजवान, बुद्धिवान असा पुत्र प्राप्त झाला, ज्याने आपल्या उत्तम गुणामुळे पित्याला संतुष्ट केले. तो प्रजेचा उत्तम पालक झाला. त्यामुळे हे राजन, पुत्रदा व्रत अवश्य करावयास हवे. जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास पुत्रप्राप्ती होऊन तो मनुष्य स्वर्गगामी बनतो. जो कोणी या व्रताचे महात्म्य वाचतो, ऐकतो अथवा सांगतो त्यास अश्वमेघ यज्ञाचे फळ प्राप्त होते. श्रोते हो, हेच पुत्रदा एकादशीचे महात्म्य होते, जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माता बघा, जर तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत केले असेल किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तर फारच उत्तम आहे. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठीच मी आज हे सांगणार आहे. बघा, आज पुत्रदा एकादशी आहे असो, पण पुढची जी येणारी एकादशी आहे त्या दिवशी जरी तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी ही सेवा जर केली तर नक्कीच तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळणारच आहेत. मी पुढे ती सेवा सांगितलेली आहे. नक्कीच श्रवण करा, ऐका आणि ती सेवा करा आणि त्या सेवेचं फळ लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ. आज आहेत पुत्रदा एकादशी. आजची तारीख आहे 10/1/2025. आणि ज्यांना कोणाला जर संततीचे प्रश्न असतील तर अशाच म्हणजे सेवेकऱ्यांनी एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती गोविंद दामोदर स्तोत्र वाचून अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं असतं. नक्कीच तुमचे प्रश्न सुटतील. आणि नेहमी परमपूज्य गुरु माऊली हे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या हितगुजामध्ये आपल्याला नेहमीच सांगत असतात. आज पुत्रदा एकादशी आहे. आजच्या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रप्राप्ती यंत्र महिलांनी ताईतमध्ये घालून कमरेला बांधून ठेवावे. हे यंत्र लाल शाईच्या पेनाने कोऱ्या कागदावर, म्हणजे ज्याच्यावर एकही रेष नाही असा ताईतमध्ये बसेल एवढाच तुकडा घ्यावा आणि स्वामींसमोर एका पाटावर वस्त्र अंथरून त्यावर हे यंत्र व ताईत ठेवावे. त्याची पंचोपचार पूजा करावी. अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता वाहाव्यात. खडीसाखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. तिथेच बसून त्यावरती 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा केवळ स्वामींच्या 11 माळी जप घ्यावा. स्वामींच्या चरणाशी लावून परत स्वामींना विनंती करून ते ताईत पंचरंगी धाग्यामध्ये, म्हणजे काळा रंग सोडून पंचरंगी धाग्यामध्ये पुत्रप्राप्ती इच्छुक स्त्रीने किंवा संतान प्राप्ती इच्छुक स्त्रीने कायम कमरेला बांधून ठेवावे. ते श्रीयंत्र म्हणजेच पुत्रप्राप्ती यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहेत. तशाच प्रकारे तुम्ही ते लाल पेनाच्या शाईने ते तुम्हाला कोऱ्या कागदावरती काढायचं आहे. आणि ही सेवा तुमची आज स्वामी महाराजांच्या चरणी, गोपालकृष्ण भगवानच्या चरणी रुजू करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ही पुत्रप्राप्तीचा नक्कीच योग घडून यावा, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा व्रत करायचा आहे संतान प्राप्तीसाठी. आपल्या घरातील, आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवरती गोविंद दामोदर स्तोत्राने
म्हणजे स्तोत्र चालू ठेवत असताना दुधाने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करून झाल्यानंतर ते तीर्थ जे असेल ते तीर्थ दोघांनीच घ्यायचे आहे, म्हणजे पती पत्नी यांनी दोघांनी घ्यायचं आहे. आणि त्यावेळेला 1 माळ संतान गोपाळ मंत्राचा जप करायचा आहे. बाळकृष्णाला विनंती करायची आहे, स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही ती सेवा कशासाठी करत आहात. तुमच्या नावाचा उच्चार, तुमच्या गोत्राचा उच्चार करून तुम्हाला ती सेवा रुजू करायची आहे. तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 16 वेळा पुरुष सूक्ताचा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. गोपाळकृष्णाला विनंती करायची आहे आणि तो प्रसादही तुम्ही दोघांनीच खायचा आहे, म्हणजे पती पत्नीनेच खायचा. प्रार्थना करताना नैवेद्यामध्ये लोणी ठेवायचा आहे आणि तोही लोणी दोघांनीच खायचा आहे. एकादशीच्या दिवशी दोघांनी व्रत करायचा आणि द्वादशीच्या दिवशी तो उपवास तुम्ही सोडायचा आहे. आणि सायंकाळच्या वेळेला संक्षिप्त भागवत वाचून तुम्ही त्या उपवासाची सांगता करू शकतात. आणि मनामध्ये कोणतेच अमंगल विचार आणायचे नाही आहे. सर्व काही शुभ होणार आणि स्वामी महाराजांच्या आणि गोपालकृष्ण भगवंताच्या आनंदाने, आशीर्वादाने आमचं सगळं काही चांगलंच होणार आहे, अशीच भावना आपल्या मनामध्ये नेहमी आपल्याला ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ. चरणी प्रार्थना करते. आणि सेवा सांगताना काही चूक भूल झाली असेल तर जे काही माझं चुकीचं असेल ते माझं मला परत करा आणि जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ.